थोडा विचार करा. तुम्ही ते औषध प्या. अगं मी नाही पिऊ शकत ते औषध. कसं पिऊ शकतो मी औषध? ते आत्ता नाही, रात्री घ्यायचं असतं, समजणं. तुम्ही जर ते औषध पेला नाही तर हा मला मारेल. ठीक आहे, मी आकडे मोजतो, तुम्ही तुमच्या घटका मोजा. 10, 9. शिवा शिवा ऐक ना. 8. प्लीज प्रिन्स पिऊन टाक. प्रिन्स पिऊन टाक. रिकामी करते द्रवाची शिशी. हे बघ, तुला काही होणार नाही, काळजी करू नकोस. विश्वास ठेव माझ्यावर. 7. पिऊन टाक. 6. प्लीज प्लीज. शिवा शिवा शिवा, मी पितोय. बस बस. घाबरू नकोस प्रिन्स, काही होणार नाही तुला. मी त्या शिशीतल्या द्रवाच्या विषाचं पाणी केलंय, त्यामुळे बिनधास्त सामोरं जा त्या दोघांना. त्या आदिशक्तीच्या पिलावांना जराही संशय येणार नाही, त्याची काळजी घे. प्लीज प्लीज प्लीज. काय झालं? झालं तुमच्या मनासारखं? अजून काही विचारायचं? मी तुमच्या समोर उभा आहे, धडधाकट, जिवंत. त्या बाटलीत औषधच होतं आणि विष नाही, हे सिद्ध झालंय. अजून काही विचारायचंय? बोला. नाही, अजून काही विचारायचं असेल तर विचारा, मी उत्तर देतो, काही हरकत नाही. शिवा, तू भद्रावर बंदूक उगारलीस. अरे शक्तीचं जाऊ दे रे, ती मला ओळखत नाही, पण तू माझ्यावर आरोप करतोयस. मी तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी काय काय केलं आणि तू माझी परीक्षा घेतोय, तेही माझ्या बायकोच्या डोक्यावर बंदूक ठेवून. चुकलास तू शिवा, खूप मोठी चूक केलीस तू. दे, काम झालं असेल तर बंदूक दे. शिवा, बंदूक नाही चालवली तू भद्राच्या डोक्यावर बंदूक ठेवलीस पण चालू शकला नाहीस. हा तर बंदुकीचा अपमान आहे. पण मी हा अपमान अजिबात होऊ देणार नाही. हो, ओ, पोरीची काळजी वाटते हो. तिला किती वेळा सांगितलं नको म्हणून, तरी माझं अजिबात ऐकलं नाही बघा तिने.
आता तिकडे जाऊन काय झालं असेल हे देवालाच माहिती. शांत हो विजयलक्ष्मी. इतकी वर्ष देवाने आपल्याला शक्तीला सांभाळायची जबाबदारी दिली होती आणि आपणही ते इमाने इतबाराने पार पडली. विजयलक्ष्मी, आता आपली शक्ती मोठी झाली आहे. तिला तिची काळजी घेता येते. तिची जबाबदारी तिला माहिती आहे, तिची कर्तव्य तिला माहिती आहेत विजयलक्ष्मी. हो, मला पटतंय ते सगळं, पण काळजी वाटतेच ना. तुझी काळजी कळते ग विजयलक्ष्मी, पण आपण यात काहीच करू शकत नाही. विजयलक्ष्मी, तुला आठवतं लहानपणी आहे ना, तू तिला सांगायची पावसात जाऊ नको, तेव्हा तुझं ती ऐकायची नाही, जायची ती. पण आताही ती तुझं ऐकेल. अशा खोट्या आशेत राहू नको विजयलक्ष्मी. तिच्यावर तिच्या आईची जी काही कर्तव्य आहेत ना, ते तिला पार पाडावीच लागतील आणि त्यासाठी शक्ती समर्थ आहे. आणि तसंही आदिशक्ती तिच्या पाठीशी आहे बघ. देवी आदिशक्ती, माझ्या शक्तीचं त्या दुष्ट लोकांपासून रक्षण कर बाई. भद्राच्या डोक्यावर बंदूक ठेवून तू हिम्मत दाखवलीस ना, आता माझी हिम्मत बघ. कोरोना, हा बॉस. आकडे मोज. कुठचे? जेवढे यांनी मोजले होते तेवढेच. हा 10 9 8 7 6. काका ए मागे हो, मागे हो, मागे हो, मागे हो. तिला मागे व्हायला सांग, नाहीतर हिचा भेजा उडवे ना मी. शक्ती मागे हो. गुड, मागे हो. हो प्लीज, बघताय काय? उडा बंदुकीचा चाप आणि उडवायची खोपडी. बेईमान माणूस आहे हा, बेईमान माणूस. माझ्यावर बंदूक रोखली याने. आपण केलेले सगळे उपकार विसरले हा. जीव गयाचा मारून टाकायला. भद्रा, शांत हो. शिवा, खूप बदललायस रे तू. पूर्वीसारखा मान, पूर्वीसारखी इज्जत आता मला तुझ्या डोळ्यातही दिसत नाही आणि तुझ्या वागण्यातही दिसत नाही. इतका बदल कसा काय घडला? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. आणि तुम्हीच नाही, दुसरं कोणी पण शक्तीच्या जीवाशी खेळ खेळायचा प्रयत्न केला असताना तरी आपण हेच केलं असता जे आज तुमच्या सोबत केलं. आणि राहिला प्रश्न उपकारांचा, तुमचे आमच्यावरचे सगळे उपकार आपण लवकरच फेडणार आहे. अरे बाप रे, अरे मित्रा तू तर सिरियस झाला. मस्करी करत होतो मी. नाही पण मानलं तुला शिवा, प्रेमासाठी तू तुझ्या लाडक्या सरकारचाही विचार केला नाही. नाही, माझ्या लक्षात येतोय हा प्रॉब्लेम. अगं भद्रा, तो आपल्या घरचा जावई होणार आहे ना, म्हणून आत्तापासूनच स्वतःला शेठ समजतोय, हो ना. ते बघ कसं आहे, तुझं शेठ होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे म्हणून तुझा तोराच बदलला, हो ना. असं अजिबात नाही. आपल्याला कोणाच्या पण प्रॉपर्टीमध्ये जरा पण इंटरेस्ट नाही. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना, जी आता तुमच्याकडे आहे, ती सगळी प्रॉपर्टी शक्तीच्या आईची आहे. नाही ते मला माहिती आहे, शक्तीच्या आईची आहे ही पूर्ण एम्पायर शक्तीच्या आईची, आणि ती गेल्यावर सगळी प्रॉपर्टी शक्तीच्या नावावर होणार आहे माहिती आहे मला. असो, तो विषय वेगळा. मला सांगा, तुमचं हा ड्रामा झालाय सगळं, अजून काही सोक्ष मोक्ष लावायचा बाकी आहे?
नाही ना? मग आता काही बाकी नसेल तर निघा. आणि हो भद्रा, हे सगळं झाल्यावर, हे नाटक झाल्यावर मला माझ्या रूममध्ये कॉफी पाठवून देशील प्लीज? 1 मिनिट, आम्ही कुठेही जात नाही आहोत. आम्ही इथेच थांबणार. कशाला? काही पेपर्स चेक करायचेत आम्हाला, म्हणून. चेटकोबा, पावलास तू, पावलास, वेळेवर पावलास तू. वेळेवर आम्हाला मदत केली नसतीस तर प्रिन्सने विष प्यायला असतं आणि अनर्थ घडला असता. पण तू वेळेवर आलास आणि मदत केलीस प्रिन्सची. तुझे खूप खूप उपकार चेटकोबा, खूप खूप उपकार झाले तुझे. निर्लज्जबाई, दूर हो माझ्यापासून, दूर हो. तुम्ही दोघे नवरा बायको काही कामाचे नाहीयेत, फक्त बाता मारण्यापुरते आहात. अरे एक साधं त्या बाटलीतलं द्रव त्या शक्तीच्या खशाखाली उतरवता आलं नाही तुझ्या नवऱ्याला. धिक्कार आहे त्याच्यावर. कुठे 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 आहे, कुठे तो नाकारता नवरा तुझा? प्रिन्स आराम करतायत. आणि हे बघ चेटकोबा, त्यांची काही चूक नाहीये. मी बोलली त्यांच्याशी. त्यांनी मला सांगितलं की ती शक्ती त्या विषाचा पेला पिणारच होती, पण तिच्या घरातल्या त्या डब्याने घात केला. ती शक्ती ते विषाचा पेला पिणारच होती, तेवढ्यात शक्तीच्या हातावर तो डब्बा पडला आणि ग्लास सांडला. फसला आपला डाव तिथेच. ह्या सगळ्या मागे ती आदिशक्ती तर नाहीये, कारण मैत्री आणि आदिती तर अजूनही आपल्या ताब्यात आहेत. मग हे सगळं कोण करते? चेटकोबा, ती शक्ती तुझ्या वश मध्ये नाहीये म्हणून तर नाही ना? असं काही नाहीये. ती शक्ती अजूनही माझ्या वश मध्ये आहे. ती तुला दिसत नसली तरी मला सगळं दिसतंय. मी ते आधी शक्तीचं ऊर्जा स्रोत गायब केलं होतं, त्यामुळे ती भवानी शक्तीला कधीच मदत करू शकणार नाही. मग सगळे फासे उलटे का पडतायत? तुझ्यामुळे सगळे फासे उलटे पडतायत. माझ्यामुळे? हो. मी त्या आधी शक्तीचं ऊर्जा स्थान उद्ध्वस्त केलं होतं, गायब केलं होतं. पण तू काय करतेस? तू तुझ्या शक्तींचा जराही वापर करत नाहीयेस. ऐत खाऊ झालीस तू. तुझा अख्खा दिवस त्या नट्टापट्टा करण्यात जातो. आपल्याला एका मोठ्या युद्धाला सामोरं जायचंय हे लक्षातच येत नाही तुझ्या. भद्रा, शेवटचं सांगतोय, उथळपणे वागू नकोस. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घे. एकाग्रता वाढवावी लागेल तुला, नाही तर आपल्या सगळ्यांचा विनाश अटळ आहे. नाही चेटकोबा, माफ कर. यापुढे आतापासून असं नाही होणार. मी यापुढे कोणतीही हयगई करणार नाही. तू वरदान म्हणून दिलेल्या सगळ्या शक्तींचा मी योग्य वापर करेन, नीट वापर करेन मी. तू काळजी नको करूस. बोलतेस तसं वाघ म्हणजे झालं. हो चेटकोबा, पण मला आता सांग, आता या शक्तीचा काटा कसा काढायचा? काहीतरी नवा प्लॅन करायला हवा. शिवा, शक्ती, तू पण तोच विचार करते ना? तुझ्या घरी साखर मिठाच्या पाण्याचा ग्लास जमिनीवर पडला आणि मग त्या पाण्यामधून वाफा येत होत्या. त्यावेळेला तो प्रिन्स तिथेच होता आणि मग नंतर पळाला. आणि मग आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा त्या रुमालाच्या बाजूला आपल्याला बाटली मिळाली.
सगळं ना एकदम डाऊटफुल आहे. डाऊटफुल तर आहेच. शक्ती आपल्याला 100% गॅरंटी आहे त्या बाटलीमध्ये ना औषध नव्हतं. काहीतरी गडबड आहे. 100% गडबड आहे. प्रिन्स काकाने ती बाटली पूर्ण रिकामी केली पण त्याला काहीच झालं नाही. शिवा, त्या बाटलीत खरंच औषध असेल तर? त्या प्रिन्स निखारे गेले का आपण आत्ता ओळखत नाही. साधं काय झालं ना तरी मागातल्या हॉस्पिटलमध्ये जातो तो, नाही तर मागातले डॉक्टर घरी येतात. तो आणि आयुर्वेदाची औषधं खाणार आहे. पण विषाचा काहीच इफेक्ट झाला नाही. तेच तर कळत नाही ना. आपल्याला राहून राहून असं वाटतं ना त्यांचा तो राक्षस आहे ना चेटकोबा, तो या लोकांना टायमावर मदत करत असणार. त्यानेच काहीतरी जादू करूनच सगळा गेम पलटी मारलेला असणार. असू शकतं. मैत्री आता आपल्या सोबत असायला हवी होती. ती असती ना तर तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती. आई, आदिती, कुठे आहात तुम्ही? आता या क्षणाला आम्हाला तुमची खूप गरज आहे. आम्हाला आमचं ऊर्जा स्रोत मिळवायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला फक्त तुमची मदत लागणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून प्लीज परत या. प्लीज. काय धबा पडला? येस नाना, आय वॉज प्रेझेंटेबल देअर. आय एम ओनली वन मॅन. स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. तो ग्लास असा जमिनीवर पडला आणि तिथून अशा वाफा येऊ लागल्या. एकदम मॅजिकली, व्हीएफएक्सली, डेंजरसली. मग पुढे काय झालं? मग पुढे काय झालं? आम्ही शक्ती मॅडमच्या घराबाहेर पडलो त्या प्रिन्स सरकारांचा शोध घेण्यासाठी. आणि तुला सांगतो भावा, नाना, बाहेर एकदम डेंजरस होतं. डेंजरस काय? डेंजरस काय तुम्हाला सांगतो. शक्ती मॅडमच्या घराबाहेर हे असे मोठे मोठे दगड पडले होते. काय म्हणजे असे मोठे मोठे दगड पडले होते. दगड? हा. आणि नंतर व्हॉट आय सी. काय बघितलंस तू? व्हॉट आय सी. काय बघितलंस तू? व्हॉट आय सी. अरे काय बघितलं तू? सांगतो ना. बाजूलाच एक महागडं हत्तर मारलेला रुमाल पडलेलं होतं. हा, बाजूलाच आणखीन एक वस्तू पडली होती. काय वस्तू होती? वस्तू होती मित्रा, वस्तू होती. अरे काय वस्तू होती? म्हणून सांगतो. एक विषाची बाटली पडली होती. म्हणजे ही विषाची बाटली आणि हा रुमाल त्या प्रिन्स सरकारचा आहे? हो मित्रा, हो. कारण शिवाला त्या रुमालाची ओळख पटली होती. अरे बाप रे, मी काय म्हणतो, पुढं काय झालं? पुढे ना लोकांकडनंच आम्हाला कळलं की प्रिन्स सरकार अख्ख्या शहरात लंगडत आणि लोळत चालत होतं म्हणे. काय? हो. अरे हसू नका, मला भ्या वाटतंय. अरे तुम्ही जे काही सांगताय ना ते भूताच्या सिनेमात घडतं. अरे प्रत्यक्ष जीवनात असं घडल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे वस्त्या, तो प्रिन्स सरकार शक्ती मॅडमला जीवानीशी मारायला आला होता? हो ना भावा. हे
असं काही बोलू नका. प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेब आमच्यासाठी देव माणसं आहेत. हे बघा, ते असं काय करतील असं मी विचार सुद्धा करू शकत नाही. अरे त्यांनी आम्हाला 2 वेळचं अन्न दिलं, राहायला हे घर दिलं, अरे शिवाला नोकरी दिली, अरे माझा पाय दुखत होता तेव्हा भर पगारी सुट्टी दिली, अरे शिवा ऍडमिट होता तेव्हा त्याच्या दवाखान्याचा समदा खर्च प्रिन्स सरकारांनी केला. अरे त्यांनी त्याला जीवदान दिलं. हे बघा, असं कुणाबद्दल खोट्या अफवा पसरू नका प्लीज. हो नाना, कलियुग आहे हे, कलियुग आहे. इथे आपली आपली म्हणणारीच माणसं केसाने गळा कापतात. आणि नाना, प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडम बद्दल जे काय बोलताय ना तुम्ही, ते सगळं खोट आहे. ते दिसतात तसे अजिबातच नाहीत. शंभू महादेवा, आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच समजत नाही मला. कधी थांबणार आहे हे दुष्टचक्र? जोपर्यंत आपण आपला ऊर्जा स्रोत शोधून काढत नाही ना, तोपर्यंत. आपल्याला सगळ्यात आधी आपली आदिशक्तीची मूर्ती शोधून काढायला हवी. पण कशी शोधायची आणि कुठे शोधायची माहित नाही. बघू, आपण करू काहीतरी विचार. चल, आता मी तुला घरी सोडतो. तुझ्यात अजूनही अशक्तपणा जाणवतोय. चल. शक्ती, हा प्रवास खूप खडतर आहे. अनेक खाच खळगे आहेत या वाटेत. त्या शिवाकडून गाडी घे आणि तू चालव. शिवा, गाडी थांबव. काय झालं शक्ती? काय प्रॉब्लेम आहे का? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो, मी ठीक आहे. चावी दे, गाडी मी चालवणार आहे. नाही, अजिबात नाही. मागे बस, चल. गाडी आपणच चालवणार. तुझी तब्येत ठीक नाही. चल. शिवा, अरे ठीक आहे, मी मला चालवते ना गाडी. नाही बोललो ना. चल मागे बस. जास्त लाडात येऊ नकोस. चावी दे. बोलले ना, गाडी मी चालवणार आहे. दे चावी. चिल, एवढी काय चिडते तू? बरं ठीक आहे, चल. बर, चालव. सांभाळून चालव. चल बस. वाढव गाडीचा वेग. जाऊ दे सुसाट गाडी. बसू का? बस. वाढव गाडीचा वेग. अजून वाढव. जाऊ दे सुसाट आणि दे धडक एखाद्या गाडीला. वाढव. अटक मटक सटक. आणखी वेग वाढव. आणखी वेग वाढव. वाढव.